तुमच्या घरातले तुमची तारीफ करताना थकणार नाही अशा पद्धतीने एकदा त्यांना शिमला मिरचीची भाजी करून नक्कीच खाऊ घाला. तुमची तारीफच तारीफ करतील. त्यासाठी मी इथे उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेले, त्यानंतर जिरे मोहरीचा तडका देऊन बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची परतून घेतलेली आणि बेसिक मसाले घातले, जसं लाल मिरची पावडर, धने पावडर आणि हळद मीठ घालून परतून घेतलेलं आणि परतून झाल्यानंतर मॅश केलेला बटाटे ॲड केलं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वरतून गरम मसाला ॲड करून छानपैकी परतून घेतलेलं. यामध्ये मी आमचूर पावडरचा वापर केला आहे. तुम्ही हवं तर चिंच गुळाचं जे पाणी असतं ना त्याचा सुद्धा वापर करू शकता. चव अजून दुपटीने वाढेल, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही घातलेलं यामध्ये चिंच गुळाचं पाणी. त्यानंतर छानपैकी मिक्स करून एका साईडला थंड होण्यासाठी ठेवलेलं. शिमला मिरचीच्या देठासोबत मी कट करून घेतलेला आणि त्यानंतर मधला जो गाभा असतो ना तो मी सगळा हाताने काढून घेतलेला, पोकळ करून घेतले सगळं शिमला मिरची आणि त्यामध्ये बटाट्याची जी स्टफिंग करून घेतली ती आपण ती छान हाताने दाबून दाबून भरून घेतलेली आणि त्यानंतर तेलामध्ये छानपैकी आपल्याला खरपूस अशा ह्या भाजून घ्यायच्या. 2-2 मिनिटाला सगळीकडून आपल्याला खरपूस अशा भाजून घ्यायच्या, या सगळ्या साईडने भाजून होतील अशा पद्धतीने. तर इथे शिमला मिरचीची भाजी तयार करून झाली आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि माझे डेली व्लॉग आणि सिंपल रेसिपी बघण्यासाठी मला फॉलो करा.